महाराष्ट्रीयन नथींच्या प्रकारामध्ये पेशवेकालीन नथ, मराठा नथ, ब्राह्मणी नथ, बानू नथ, हुपा नथ असे अनेक विविध प्रकार आहेत। नथीचे नक्की किती आणि कसे प्रकार आहेत, तसेच नथीची सध्याची फॅशन काय आहे याची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। पहिला जो प्रकार आहे तो म्हणजेच ब्राह्मणी पारंपरिक मोती नथ। अगदी पूर्वीपासून चालत आलेली आणि कायमस्वरूपी जपली जाणारी नथ म्हणजेच ब्राह्मणी मोती नथ। कोणत्याही प्रकारच्या चेहऱ्यावर ही नथ शोभून तर दिसते, त्या व्यतिरिक्त कोणत्याही महाराष्ट्रीयन कपड्यांवर ही नथ तुम्हाला साथ चढवते। या नथीसह तुम्ही मोत्यांचे दागिने घातले तर तुमच्या लुकला अधिक शोभा येते। ही नथ अनेक डिझाईन्समध्ये आता मिळते। ही नथ इतर नथांपेक्षा आकाराने मोठी असते, तरीही नऊवारी साडीवर हीच नथ घातली जाते। पारंपरिक पेशवाई नथ। पेशवाई नथ ही तिच्या पारंपरिकता आणि त्यावर केलेले नाजूक काम यासाठी ओळखली जाते। या नथी आकाराने बऱ्यापैकी लहान असतात, तसेच साडीवर कोल्हापुरी साज आणि मोत्यांच्या दागिन्यासह ही नथ परिधान केल्यास महिलांचं सौंदर्य अधिक खुलून दिसतं। तसंच चेहऱ्यावर या नथीमुळे एक वेगळाच लुक येत असतो। पाचू नथ। पाचू नथ हा सहसा दिसत नाही, पण काही जणांना पाचू नथ घालायला आवडतं। कोणत्याही महिलेला एक पारंपरिक महाराष्ट्रीयन लुक ही नथ मिळवून देते। यामध्ये कोणत्याही प्रकारचे रंगीबिरंगी खडे किंवा मोती नसतात, त्यामुळे ही नथ अतिशय रॉयल दिसते आणि लग्न अथवा मुंजीमध्ये ही नथ शोभून दिसते। त्याशिवाय इतर खड्यांचा रंग व्हाईट असल्यामुळे पाचू अधिक उठून दिसतो, त्यामुळे इतरांचंही लक्ष तुमच्या नथीवर केंद्रित होतं। हिऱ्याची नथ। हिऱ्याची नथ अतिशय नाजूक असून महाग असते। ही नथ मुख्यतः राजस्थानी आणि मारवाडी विवाहित महिलांमध्ये घालण्याची पद्धत आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या भरलेल्या लेहंग्यासोबत ही हिऱ्यांची नथ घालू शकतात। फक्त तुमच्या नाकाला कितपत जड पेलता येईल याचा अंदाज तुम्हाला असणं गरजेचं आहे। तुम्हाला केवळ आवड असली पण ते झेपणार नसेल तर अशी नथ घालणं टाळणंच योग्य आहे। बाजीराव मस्तानी नथ। लाल आणि हिरव्या खड्याची ही नथ सध्या फॅशनमध्ये आहे। या नथीमध्ये व्हाईट आणि येल्लो दोन्ही मोत्यांचा वापर केला जातो। तसंच याचा आकार थोडा मोठा असून याचे तार मात्र सरळ दिशेत असतात। पूर्वीच्या महिला या मोठ्या नथी वापरायच्या, त्या प्रकारे ही नथ आता बनवण्यात आली आहे। त्यामुळे तुमचा चेहरा चौकोनी लांब असेल तर अशी नथ तुमच्या चेहऱ्यावर शोभून दिसते। जड पुणेरी नथ। पुणेरी नथ ही इतर नथींच्या तुलनेत जड असते। ही नथ सर्क्युलर आकारात असून यावर फुलांचं डिझाईन असतं। मोठ्या मोती आणि खड्यांनी ही नथ बनवण्यात येते। इतर नथींपेक्षा ही नथ वेगळी आणि वजनदार दिसते। तसंच ज्या महिलांचा चेहरा गोल असतो त्यांच्यावर ही नथ शोभून दिसते। ही नथ नाकाला जड असते। तुम्ही कार्यक्रमात अशा प्रकारची नथ घालू शकता, पण तुम्ही यासोबत घालत असलेले दागिनेही जड असायला हवेत। बानू नथ। मराठीतील जय मल्हार ही मालिका खूप गाजली, त्यापेक्षा गाजली ती म्हणजेच बानू नथ। अर्धगोलाकार असणारी ही नथ आकाराने लहान असते, पण याचा नाजूकपणा महिलांचं सौंदर्य अधिक वाढवतात। याशिवाय ही नथ तुम्ही आधुनिक कपड्यांवरही घालू शकतात, म्हणजेच यामधील मोती आणि खडे दोन्हीही आकाराने लहान असतात। कारवारी नथ। ही नथ बानू नथीप्रमाणेच दिसते, पण यामध्ये दाक्षिणात्य तडका असतो। कारवार या शहरावरून या नथीला नाव देण्यात आलं। ही नथ सोनं मोती यांनी तयार करण्यात येते। ही बऱ्यापैकी नाजूक प्रकारात येते। साधारण हुबा चेहरा असणाऱ्या महिलांना अशा प्रकारची नथ शोभून दिसते। तसंच तुम्ही कोणती साडी नेसली आहे यावरही अवलंबून आहे। हुप नथ। काही महिलांना खूप मोठ्या आकाराच्या आणि जड नथ आवडत नाही, त्यांच्यासाठी हुप नथ हा प्रकार खूप चांगला आहे। ही नथ अजिबात जड नसते। मराठमोळ्या लग्नात अशी नथ कमी दिसते, पण गुजराती कम्युनिटीमध्ये या नथीचा जास्त प्रमाणात उपयोग केला जातो। मुघल नथ। हल्ली बऱ्याच मुलींना आपल्या लग्नामध्ये साडीपेक्षा लेहंगा घालणं जास्त आवडतं। त्यावेळी नेहमीच्या पारंपरिक नथीपेक्षा मुघल नथीला काही महिला प्राधान्य देतात। ही नथ म्हणजे एक मोठी रिंग असते आणि त्याला जोडलेली चैन तुमच्या केसात अडकवता येते, त्यामुळे ही नथ सारखी हाताने सांभाळावी लागत नाही। हे होते आजचे नथींचे 10 प्रकार। तुमच्याकडे यांच्यापैकी कोणत्या नथीचा प्रकार आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा। आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर,
सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार.